हाय एव्हरीवन, फ्लेवर्स अँड रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे। आजची रेसिपी शेअर करणार आहे पुरणपोळी। खास होळीच्या सणासाठी हा पदार्थ बनवला जातो। पुरणपोळीला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नावे आहेत, ते पुढे सांगणार आहेत। 1 कप चणा डाळ 2 तास भिजवून घेतली आहे। 2 वाट्या पीठ घेतले आहे। 1 वाटी मैदा घेतला आहे। अर्धा चमचा मीठ घेतले आहे। अर्धा चमचा हळद घेतली आहे। 3 ते 4 चमचे तेल घालायचे आहे। सर्व बाजूंनी आता मिक्स करून घ्यायचे आहेत, एकजीव करून घ्यायचे आहेत। पाणी लागेल त्या प्रमाणात घालायचे आहे। थोडे थोडे घालून पीठ मळून घ्यायचे आहे। हाताने चांगलं मळून घ्यायचं आहे। पीठ 10 मिनिटे चांगलं मळून घ्यायचं आहे। नंतर एका भांड्याला खाली तेल लावून घ्यायचे आहेत आणि त्यात असा गोळा ठेवायचा आहे पिठाचा, आणि पिठाला वरून सुद्धा तेल लावून घ्यायचे आहे आणि झाकण ठेवून 2 तासासाठी पीठ बाजूला ठेवायचे आहेत। चणा डाळ शिजवून घेतलेली आहे। हळद आणि मीठ आणि 1 चमचा तेल घालून त्याच्यानंतर एका गाळणीमध्ये काढून घ्यायचे आहे, म्हणजे सर्व पाणी निघून जाईल। सर्व पाणी निघून गेल्यानंतर एका पॅनमध्ये डाळ घालायची आहे। 1 वाटी डाळ घेतली असेल तर 1 वाटी गूळ घ्यायचा आहे। प्रमाण सारखे ठेवायचे आहे। गूळ किसून घालायचा आहे। गूळ आणि डाळ चांगली मिक्स होईपर्यंत, एकजीव होईपर्यंत हलवायचे आहेत। या पद्धतीने पुरण केल्यास मिक्सरची किंवा पुरण यंत्राची गरज लागत नाही। सोप्या पद्धतीने पुरण तयार करता येते। डाळ चमच्याने अशी बारीक करून घ्यायची आहे, मॅश करून घ्यायची आहे। मी पुरणमध्ये 2 चमचे साखर घातली आहे। गूळ आणि साखर याची चव खूप छान लागते। पुरणमध्ये साखर आवडत असेल तर तुम्ही घालू शकता, आवडत नसेल तर नाही घातली तरी चालते। गूळ वितळला आहे। पुरण कोरडे झाले की आपण गॅस बंद करू। गूळ आणि साखर घातल्यामुळे पुरण खूप छान दिसते। आता पुरणामध्ये जायफळ किसून घालायचे आहे। जायफळाचा गोड वास आपली भूक वाढवतो। जायफळ सेवन केल्याने पचनक्रिया चांगली होते। जायफळामध्ये भरपूर प्रमाणात औषधी गुणधर्म आहे। जायफळ घातल्यानंतर पुरण हलवून घ्यायचे आहे। जायफळ मिक्स करून घ्यायचे आहे।
आता आपलं सारण कोरडं झालं आहे. त्यात 1 चमचा वेलची पूड घालायची आहे. वेलची पूड घरच्या घरी तयार केलेली घाला. त्यामुळे पुरणला छान चव येते, वास खूप छान येतो. पुरण आता आपले कोरडे झाले आहे. आता काढून घेऊया. एका गाळणीमध्ये पुरण काढून ते गाळून घ्यायचे आहे. म्हणजे मोठे तुकडे वगैरे असतील ते गाळले जातील आणि आपली पोळी फुटणार नाही. पुरण गरम असतानाच पटापट गाळून घ्यायचं आहे. गाळून झाल्यानंतर असा एक गोळा तयार करून ठेवायचा आहे. आता आपलं पुरण तयार झालं आहे. आता आपण पुरणपोळ्या लाटून घेऊया. त्यासाठी एक गोळा घ्यायचा आहे पिठाचा. त्याची अशी एक पारी बनवून घ्यायची आहे. त्यात एक गोळा घ्यायचा आहे. पारीमध्ये पुरणाचा गोळा ठेवून सर्व बाजूने पारी बंद करत यायची आहे. पारी बंद केल्यानंतर वरती जर जास्त पीठ असेल ते काढून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने जास्तीचं पीठ काढून घ्यायचं आहे. गोळा दोन्ही हातांनी चपटा करून घ्यायचा आहे. पोलपाटावर पीठ पसरून चपटा केलेला गोळा थोडा मोठा करून घ्यायचा आहे. हाताने दाबून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने केल्यामुळे पुरण बाहेर येत नाही आणि सगळीकडे पुरण पसरतं. त्याच्यानंतर लाटण्याने छान पोळी लाटून घ्यायची आहे हलक्या हाताने. पोळी आपली लाटून झाली आहे. एका पॅनमध्ये अर्धा चमचा तूप घालून पोळी त्यात अलगदपणे तव्यावर पॅनवर टाकायची आहे. दुसरी बाजूसुद्धा पलटवताना अलगदपणे पलटवून घ्यायची आहे. पुरणपोळी आता दुसऱ्या बाजूला पलटवून घेऊ. तूप लावून खरपूस अशी भाजून घेऊया, शेकून घेऊया. पुरणपोळी करताना जरा तुपाचा सढळ हातानेच वापर करायचा आहे. तूप जरा जास्त लावल्याने पोळी खमंग होते, रुचकर लागते. आता आपली पुरणपोळी छान फुगत आहे. खरपूस अशी भाजली गेली आहे. आता काढून घेऊया. आता एक पुरणपोळी परत मी बनवून दाखवते. अशी जाड पुरी करून घ्यायची आहे. याच्यामध्ये पुरणाचा गोळा करून त्यात ठेवायचा आहे आणि पारी आहे ही पारी अशी बंद करत जायचं आहे. पारी बंद केल्यानंतर जास्तीचे पीठ असेल ते हलक्या हाताने काढून घ्यायचे आहे.
जास्तीचे पीठ काढून घेतल्यानंतर गोळा चपटा करून हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची आहे। कोरडे पीठ लावून हलक्या हाताने पुरणपोळी लाटून घ्यायची आहे। आधी थोडीशी पुरणपोळी हाताने मोठी करून घ्यायची आहे। पुरणपोळी हा जरी महाराष्ट्राचा पारंपरिक पदार्थ असला तरी सुद्धा पुरणपोळीला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नावे आहेत। महाराष्ट्रामध्ये पुरणाची पोळी किंवा पुरणपोळी म्हणतात, तामिळमध्ये पोळी म्हणतात, कन्नडमध्ये ओबट्टू म्हणतात किंवा होलिगे म्हणतात, तेलुगूमध्ये बुरेलू, बोब्बाटू, बोब्बाटलू म्हणतात। पुरणपोळीला होळीच्या दिवशी खाण्यात एक वेगळीच मजा असते। अशा पद्धतीने पुरणपोळी केल्यास पुरणपोळी फुटत नाही, पुरण बाहेर येत नाही आणि खमंग अशी छान पुरणपोळी भाजली जाते। काही ठिकाणी पुरणपोळी तुरीच्या डाळीची करतात। चणा डाळ आणि गूळ वापरून केलेली पुरणपोळी अतिशय खमंग आणि रुचकर लागते। आता आपली पुरणपोळी तयार आहे खाण्यासाठी। एक टीप आहे, पुरणपोळी लाटताना तांदळाच्या पिठाचा किंवा मैद्याचा वापर केल्याने पुरणपोळी खूप छान तयार होते। नवीन रेसिपीज बघण्यासाठी लाईक करा, बेल आयकॉनवर प्रेस करून सबस्क्राईब करा। आता भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय अँड टेक केअर। थँक यू।